नमस्कार. सर्वात प्रथम सांबार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये टोमॅटोचे काप, वांग्याचे काप, चवीपुरतं मीठ घालून छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये बॅडगी मिरची पावडर, कांदा लसूण चटणी, 1 चमचा सांबार मसाला घालून चांगलं परतून घेऊया. नंतर यामध्ये चिंचेचे पाणी व शिजवून घेतलेली तूर डाळ घालून घेऊया. यामध्ये गरजेपुरतं गरम पाणी घालून घेऊया. थोडासा गूळ घालून घेऊया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया व 5 मिनिटासाठी उकळी येऊ देऊया. आता उडीद वडे करून घेऊया. तर इथे मी 1 वाटी उडीद डाळ 10 ते 12 तासांसाठी भिजत ठेवलेली आहे. सकाळी या उडीद डाळीची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथे उडीद वड्यांसाठी लागणारं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता यामध्ये जिरे, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, आलं, हिंग असे हे सर्व पदार्थ घालून घेऊया. आता एका गाळणीवरती हे वडे थापून घेऊया. तव्यामधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये वडे सोडून घेऊया. आपल्याला हे वडे मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे दोन्ही बाजूने वड्यांना छान रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपले कुरकुरीत वडे व चटपटीत सांबार रेडी झालेला आहे. जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.